नमस्कार मित्रांनो, वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहे मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये स्नेक कसं डिझाईन करायचं, तेही 3D मध्ये. तर चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला पेंट ओपन करून घ्यायचं आहे. पेंट ओपन झाल्यानंतर आपण इथून एक सर्कल ड्रॉ करून घेऊ. त्याची साईज इथून मी कमी करून घेतो. पहिल्यांदा एक सर्कल इथून ड्रॉ करून घेऊया. सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये आई म्हणजे दोन डोळे काढून घेऊयात. डोळे काढून झाल्यानंतर नोज काढून घेऊयात. नोज झाल्यानंतर स्माइली फेस बनवून घेऊयात. डिझाईन करू शकता. झाल्यानंतर त्यामध्ये आपण कलर फिल करून घेऊयात. फेसला येलो कलर देतो, आईजला रेड कलर देतो आणि नोजला सुद्धा रेड कलर देतो. ठीक आहे. एवढं करून झाल्यानंतर आपल्याला इथून सिलेक्शन सिलेक्ट करायचंय आणि इथून ट्रान्सपरंट सिलेक्शन वर चेक मार्क करायचं, म्हणजे ट्रान्सपरंट सिलेक्शन करून घ्यायचंय. त्यानंतर जे तुम्ही ड्रॉ केलेलं आहे त्या पेजला पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचंय आणि त्यानंतर शिफ्ट दाबून तुम्ही लेफ्ट क्लिकने माऊसने याला ड्रॅग करायचंय, म्हणजे फोडायचं आहे. जसं तुम्हाला डिझाईन बनवायचे त्या प्रकारे. याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही शिफ्ट दाबून माऊसने याला ड्रॅग करून तुम्हाला हवं तसं डिझाईन मध्ये एक स्नेक डिझाईन तिथून करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्नेक बनवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.